ओनली पेट पॅरेंट्स नो, सकाळी असा एक पिल्ला उठवणारा असेल तर किती मजा येते. ब्रेकफास्ट करून सौम्याला ऑफिससाठी सोडला आणि मग या पिल्ल्यावर थोडा वेळ खेळत बसलेलो. मग संकेतच्या झूमची विंडशील्ड रॅप होऊन आलेली ती लावायला सत्याकडे आलो. एक्सपर्टने पटापट विंडशील्ड लावली आणि माझा पण लगेज रॅक काढायला घेतला. कंपनीचे स्टार नट्स एकदमच बकवास होते, सो वेस्टला जाऊन नवीन घेऊन आलो आणि छोटावाला स्पीडचं ग्रॅब हँडल लावलं. साधेवालेच नट्स लावले, बट आता गाडी एकदमच क्लीन दिसते. टॉक मिरर्स लावून निघालो आणि आपला ज्यूसवाला बाहेर शिफ्ट झाला. त्याच्याकडे जाऊन आपला मँगो ज्यूस प्यालो. घरी आलो तर एक मोठंसं पार्सल आलेलं, बट आम्ही पहिला गेलो सौम्याच्या आईबाबांच्या अॅनिव्हर्सरी लंचसाठी बाहेर जेवायला आणि तिकडे डायरेक्ट मी आलो टीव्हीएस शोरूमला ओमकारच्या गाडीच्या डिलिव्हरीसाठी. फायनली 4 महिन्यानंतर आम्हाला त्याची गाडी मिळाली आणि त्याने हा घेतलाय ब्युटिफुल ब्लू कलर टॉप मॉडेलमध्ये. गाडी कुठली पण असो, बट नवीन गाडी घेण्याची एक्साइटमेंट ही नेहमीच खूपच जास्त असते आणि स्पेशली आपल्या जवळच्या फॅमिली आणि मित्रांची असेल तर अजूनच मजा येते. मग गाडीची पूजा केली आणि आपल्याला टीव्हीएस कडनं मिळालेलं हे वेलकम किट उघडलं, ज्यामध्ये एक कीचेन, एक मग आणि हे एक हेल्मेट होतं. बस मग गाडी बाहेर काढली आणि ओमकार फर्स्ट टाइम राईड करत घरी गेला, बट मला एक बाईकवाला ठोकला आणि माझ्या ABS सेन्सरची वाट लावली. सध्या हाताने बेंड करून सरळ केलं आणि घरी येऊन हे मोठं पार्सल उघडायला घेतलं. आता एवढ्या मोठ्या फ्लॅट पार्सलमध्ये कायच असू शकतं. काही प्लॅनिंग अँड नोटसाठी हा मोठा व्हाईट बोर्ड आम्ही अमेझॉनवर मागवलेला आणि मग हार्वेस्टमधनं सॅलड खाऊन आपला दिवस संपला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.